नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आयुष्यामध्ये अडचणी येतात, संकटे येतात किंवा मोठे प्रश्न उभे राहतात, तेव्हा आपण स्वामींकडे मदत मागतो, त्यांच्याकडे प्रार्थना करतो. माझे हे काम झाले तर मी हे करेन, इतकी सेवा करेन, इतका जप करेन, नियमित तुमच्या दर्शनाला येईन असे वचन देतो. हा क्षण प्रामाणिक असो, भावना खऱ्या असतात. पण वेळ गेली, गोष्ट घडली, जीवन पुढे सरकले की बऱ्याचदा वचन विसरले जाते. वचन देताना भावना खूप खऱ्या असतात, श्रद्धाही प्रामाणिक असते आणि मनातून नक्की करण्याची तयारीही असते. पण जेव्हा परिस्थिती बदलते आणि अनेक वेळेला आपण दिलेली वचने, केलेल्या घोषणा, सेवा, जप हळूहळू मागे पडतात. काही जण पाळतात, काही जण विसरतात आणि जे विसरतात त्यांच्या मनामध्ये सतत काही ना काही खटकत राहते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींना दिलेले वचन पाळणे का गरजेचे आहे आणि वचन पाळले नाही तर त्याचे काय परिणाम होतात. सर्वप्रथम लक्षात घ्या की वचन म्हणजे फक्त शब्द नसतात, तर ती एक जबाबदारी आहे. स्वामींच्या दारी दिलेले वचन म्हणजे सामान्य संवाद नसतो. ते आपल्या मनातून, श्रद्धेतून, भावनेतून निघालेले असते. ते हलके नसते, त्याला वजन असते. वचन दिले म्हणजे आपण स्वतःशी, श्रद्धेशी आणि स्वामींसोबतच्या नात्याशी बांधील राहतो. वचन पाळले की मन मजबूत होते, श्रद्धा वाढते आणि स्वतःवरचा विश्वासही घट्ट होतो. पण ते मोडले की मनाला खटकते, अपराधी वाटते. याचाच अर्थ त्याला किंमत आहे. म्हणूनच वचन देताना विचारपूर्वक द्यावे आणि दिले असेल तर शक्य तेवढ्या प्रामाणिकपणे पूर्ण करावे. वचन म्हणजे ताण नसो, तर जबाबदारी नक्कीच आहे. स्वामींना दिलेले वचन न पाळणे ही नक्कीच चूक आहे. कारण वचन म्हणजे फक्त बोललेले शब्द नसतात, तर आपल्या मनातून दिलेली बांधिलकी असते. वचन दिले म्हणजे आपण स्वतःशी आणि स्वामींसोबतच्या नात्याशी प्रामाणिक राहण्याचे आश्वासन देतो. ते मोडले तर आपल्या शब्दांची किंमत कमी होते, श्रद्धा ढळते आणि आपल्या मनालाही अस्वस्थता जाणवते. वचन म्हणजे आपण स्वतः घेतलेली जबाबदारी असते. त्या क्षणी आपण मनापासून हे करीन असे म्हणतो, त्यामुळे त्या शब्दाला वजन असते. जर ते पाळले नाही तर आपल्या शब्दाची किंमत कमी होते, मनालाही खटकल्यासारखे वाटते आणि श्रद्धेलाही धक्का बसतो. म्हणजेच वचन न पाळणे म्हणजे स्वामींना सुखावणे नसते, तर स्वतःच्या प्रामाणिकपणावरही परिणाम करून घेण्यासारखे आहे. म्हणूनच वचन देताना विचार करून द्यावे आणि दिले असेल तर शक्य तेवढे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा आपण वचन पाळत नाही तेव्हा स्वामी आपल्याला आरसा दाखवतात. जेव्हा आपण वचन पाळत नाही तेव्हा जीवनामध्ये कधी अपराधीपणा, कधी अस्वस्थता जाणवते. लोक म्हणतात की स्वामी रागवले म्हणून असे होते. पण खरे तर आपल्या मनाला सत्य माहिती असते. आतून आवाज येतो की तू वचन दिले आहेस आणि ते अपूर्ण आहे. स्वामी आरसा दाखवतात म्हणजे आपल्याला ते मनातून जाणीव देतात. आतून खटकते, शांत बसता येत नाही, अपराधी वाटते. मी वचन दिले होते अशी आठवण वारंवार येते. माझे वागणे ठीक नाही असा विचार मनात येतो. काही लोकांना वचन पाळले नाही की त्रास होतो, पण हा त्रास स्वामी देत नाहीत. तो आपल्या मनाच्या अपराधीपणामुळे आणि नकारात्मक विचारांमुळे निर्माण होतो. त्यामुळे या सर्व गोष्टी देवाशी जोडण्यापेक्षा आपण आपले वचन पाळण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडून वचन का मोडले जाते हा मुद्दाही समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. कारण अनेक वेळेला आपण नकळत चूक करून बसतो. अनेकदा आपण वचन देतो तेव्हा परिस्थिती ताणाची असते, मन भावनेने भरलेले असते, भीती किंवा चिंता असते. त्या क्षणी मी हे करेन, नक्की करेन असे बोलून जातो. पण नंतर परिस्थिती बदलते, जबाबदारी वाढतात, वेळ, शक्ती किंवा क्षमता तितकी उरत नाही आणि वचन अपूर्ण राहते. कधी विसर पडतो, कधी मनाची ती तीव्रता कमी होते, कधी आर्थिक, कधी मानसिक अडचणी येतात. कधी आपण त्या क्षणी भावनेमध्ये वाहून जाऊन मोठे वचन देतो, पण प्रत्यक्ष जगामध्ये ते जड जाते. या सर्व कारणांमुळे वचन अपूर्ण राहते. म्हणूनच वचन पाळले गेले नाही तर स्वतःला दोष देण्यापेक्षा प्रामाणिकपणे मान्य करावे आणि शक्य तेवढे सुधारण्याचा प्रयत्न करावा. म्हणूनच वचन देताना भावनेत वाहून जाऊ नये. त्या क्षणी मन भरलेले असते, पण नंतर वास्तव वेगळे असते हे लक्षात ठेवावे. काय वचन देत आहोत ते खरंच पाळता येईल का याचा आधी विचार करणे महत्त्वाचे आहे. वचन हलके नसते तर ती आपली जबाबदारी असते. त्यामुळे शांतपणे आणि विचारपूर्वक बोलणेच योग्य आहे. जर वचन पाळता आले नाही तर काय करावे, तर सर्वात आधी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. वचन म्हणजे हलके बोललेले वाक्य नसते, ते आपल्या शब्दाची किंमत आणि आपली श्रद्धा दाखवते. त्यामुळे वचन पाळता आले नाही याकडे दुर्लक्ष न करता ते मनापासून स्वीकारणे गरजेचे आहे. शांतपणे स्वामींसमोर किंवा मनामध्ये प्रार्थना करावी. स्वामी, मी वचन दिले पण मला ते पूर्ण करता आले नाही, मला माफ करावे आणि शक्य असेल तेवढे पूर्ण करण्याची ताकद द्यावी.
नंतर जरी उशीर झाला तरी वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. काही वेळेला परिस्थिती बदलते, अडचणी येतात, पण मनातील भावना जर खरी असेल तर प्रयत्न महत्त्वाचा असतो. जर जास्त मोठे वचन असेल आणि पूर्ण करणे जर कठीण जात असेल तर काही प्रमाणात तरी ते करायचा प्रयत्न करणेच योग्य आहे. वचन पाळणे हे फक्त स्वामींसाठीच नाही तर आपल्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण आपण वचन पाळतो म्हणजे आपल्या शब्दांची किंमत ठेवतो. उलट जर वचन मोडले तर मनामध्ये खटकते, अपराधीपणा वाटतो आणि शब्दांची किंमत कमी झाल्यासारखे वाटते. आपला प्रामाणिकपणा आणि आतली ताकद जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण स्वतःच्या शब्दाला खरे ठरवतो तेव्हा आयुष्य जास्त स्थिर आणि मजबूत होते. पुढच्या वेळेला वचन देताना भावनेत, ताणात किंवा घाईमध्ये बोलू नये. आधी शांत होऊन विचार करावा की हे खरंच पाळता येईल का. शक्य नसेल तर वचन देऊच नये. कमी प्रमाणात किंवा जे पाळता येईल असेच वचन द्यावे. नेहमी लक्षात ठेवा की स्वामींना दिलेले वचन म्हणजे फक्त शब्द नसतो तर ती स्वतःवर घेतलेली जबाबदारी असते. वचन पाळले की आपले मन मजबूत होते आणि श्रद्धा स्थिर राहते. वचन पाळता आले नाही तरी घाबरून जाण्यापेक्षा स्वीकार करणे, नम्रता ठेवणे आणि सुधारण्याची मानसिकता जपणे महत्त्वाचे आहे. स्वामींना दिलेले वचन म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाची कसोटी असते हे नेहमी लक्षात ठेवावे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.